तयारी सुरू होते एका पवित्र मिलापाची, ते म्हणजे तुळशी विवाह. पण तुम्हाला माहित आहे का, दरवर्षी तुळशी विवाह का साजरा करतात? शिवपुराणानुसार जालंधर नावाचा एक राक्षस होता. त्याची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता होती. तिच्या पावित्र्यामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते. देवांनी विष्णूची मदत मागितली. विष्णूंनी जालंधरचे रूप घेऊन वृंदेची पवित्रता भंग केली, ज्यामुळे जालंधरचा वध झाला. या घटनेने व्यथित झालेल्या वृंदेने देहत्याग केला. त्यानंतर भगवान विष्णूंनी तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला आणि स्वतः शालिग्राम रूपात तिच्याशी विवाह केला. याच घटनेचे स्मरण म्हणून तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान विष्णू हे शुभ आणि मांगलिक कार्याचे साक्षीदार आणि अधिष्ठाता आहेत. जोपर्यंत ते निद्रेत असतात तोपर्यंत लग्न किंवा इतर कोणतेही मोठे शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही. विष्णूंच्या जागृतीनंतरच लग्न, मुंज, गृहप्रवेश यांसारख्या कार्यांना सुरुवात करणे शुभ मानले जाते. तुळशी विवाह हा लग्नासराई करण्यासाठी शुभ मुहूर्ताचा संकेत असतो. हा विष्णू आणि तुळस म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप यांचा विवाह असतो, ज्यामुळे पुढील सर्व मानवी विवाहांचा मार्ग प्रशस्त होतो.